नमस्कार. श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोडाच्या मटकीची सुकी भाजी. उसळ आणि मिसळ तर आपण बघितलीच आहे. आज बघूयात सुकी भाजी. यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे आणि मी मोडाची मटकी 2 शिट्ट्या घेऊन कुकरला हळद आणि मीठ घालून शिजवून घेतली आहे. यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1 किंवा 2 चमचे तेल घालू शकता. तेल कमी खाल तेवढं चांगलं आहे, पण मी 2 चमचे तेल वापरलं आहे. ठीक आहे. फोडणीमध्ये पहिला हिंग घालून घ्यायचा आहे, कारण हिंग पोटासाठी खूप चांगला असतो. त्यामुळे आपल्याला पचनाच्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात. म्हणून फोडणी देताना पहिला हिंग घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मग मोहरी तडतडायला पहिली घालून घ्यायची आहे. त्यानंतर जिरं घालायचे. दोन्हीही छान तडतडले की त्यानंतर मग कांदा परतवून घ्यायचा आहे. आपण कांदा मटकीमध्ये घालतोच, कारण कांद्यामुळे अगदी छान चव येते. तुम्हाला माहिती आहे, मटकी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि झिंक या तिन्हींचंही योग्य प्रमाण आहे, जे आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा जर आपण मटकी खाल्ली तर मग त्यामुळे आपल्या बॉडीला हवे असणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि झिंक इझिली अवेलेबल होतात. ठीक आहे. यानंतर कांदा परतवून घेतला की मग त्यामध्ये घालायचे आलं आणि त्यानंतर लसूण घालून घ्यायचा. हे दोन्हीही छान परतवून घ्यायचेत. याला परतवण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, कारण आपण कांदा परतवून घेतलेला आहे. त्यामध्ये जी हीट आहे त्यामुळे लवकरच आलं लसूण परतून घेतले जातात. यानंतर टोमॅटो घालायचे. टोमॅटो घातला की त्यानंतर मीठ घालून घ्यायचे, पण मीठ जास्त नाही घालायचे. आपण जे मटकी शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ फक्त कांदा टोमॅटोच्या प्रमाणात घालायचे. माझं या ठिकाणी दिसलेलं नाही आहे घातलेलं, कारण माझ्याकडून एडिटिंग करताना ते कट झाले. यानंतर मसाल्यांमध्ये मी फक्त घरचा कांदा लसूण मसाला, हळद आणि कलरसाठी अगदी थोडीशी बेडगी पावडर वापरली. बेडगी पावडरला कलर तर असतोच, प्लस त्यामध्ये एक टेस्टही असते. यानंतर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जाम महाग आहे, म्हणून मग व्यवस्थित एकूण एक पान काढून घ्यायचे डिशमधून. ठीक आहे. कोथिंबीर छान परतली की त्यानंतर मग उकडवून घेतलेली ही जी मटकी आहे ती आपण घालून घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर शेंगदाण्याचा कूटही घालून घेऊ शकता, पण मला नाही आवडत जास्त, म्हणून मी बिना शेंगदाण्याचा कूट घालूनच ही भाजी बनवली आहे. मटकी आणि सर्व मसाले मिक्स होण्यासाठी झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी आपण वाफ काढून घ्यायची. अशाच साध्या, सोप्या आणि पौष्टिक रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला नक्की सबस्क्राईब करा. ही रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. ठीक आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. आणि हो, हेल्दी खा आणि हेल्दी रहा. धन्यवाद.